रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो? मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील। यामध्ये आज आपण पाहणार आहोत की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो। तसेच या व्हिडिओमध्ये आणखीनही काही चर्चा करू ज्या तुमच्या जीवनात खूप उपयुक्त ठरतील। त्यामुळे आपणास विनंती आहे, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। जी चर्चा आज आपण करणार आहोत आणि जी कथा या व्हिडिओत पाहणार आहोत ती कथा नीट ऐका, ती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल। पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। या एका कथेसोबत ही चर्चा सुरू करूया आणि स्त्रीच्या त्या अवयवाबद्दल जाणून घेऊया जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो। एकेकाळची गोष्ट आहे। देवऋषी नारद पृथ्वीवर भ्रमण करत होते। त्यांनी एका स्त्रीला जी विवाहित होती एका परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले। हे पाहून नारद खूप आश्चर्यचकित झाले। नारद विचार करू लागले की ही एक विवाहित स्त्री आहे आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवते आहे। विवाहित स्त्रीसाठी असे वागणे योग्य नाही, हे वागणे चुकीचे आहे। स्त्रिया असे का करतात? जी स्त्री अनेक प्रकारचे व्रत करते, वटपौर्णिमेचा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करते, तीच ती परपुरुषाशी संबंध ठेवते। हे विद्यार्थ्याचे कसले कोडे आहे याबद्दल मला नक्की समजून घ्यायला हवे। नारद विचार करू लागले, आता या गोष्टीचा शोध कसा लावायचा की स्त्रिया असे का करतात? तेव्हाच नारदांच्या मनात विचार येतो की चला पितामह ब्रह्मा यांच्याकडे जाऊया। ते सृष्टीचे निर्माते आहेत आणि याचे योग्य उत्तर देऊ शकतील। एक विवाहित स्त्री जी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करते आणि ती परपुरुष म्हणजेच गैरपुरुषाशी संबंध ठेवते, हे कसे शक्य आहे? मित्रांनो, या रहस्याचा उलगडा करण्यासाठी देवऋषी नारद पितामह ब्रह्मा यांच्याकडे गेले। पितामह ब्रह्मा यांनी विचारले, या नारद, बाकी सर्व ठीक आहे ना? आज तुमच्या चेहऱ्यावरून असे दिसते की तुम्ही आमच्याकडे काही आश्चर्यकारक प्रश्न विचारण्यासाठी आला आहात। काय विचारायचे आहे निसंकोचपणे विचारा। त्यानंतर देवऋषी नारद पितामह ब्रह्मा यांना म्हणाले, हे पितामह, जेव्हा मी पृथ्वीवर भ्रमण करत होतो तेव्हा मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले। मला हे देखील ऐकायला मिळाले की स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, पण तरीही ती स्त्री परपुरुषाशी संबंध ठेवते। ते कसं काही शक्य आहे? असे वागणे स्त्रीसाठी खूपच चुकीचे आहे। असे का करतात? आणि त्यासोबत माझा अजून एक प्रश्न आहे की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो? हे दोनच प्रश्न आहेत, कृपया याची उत्तरे द्यावी। हे पितामह ब्रह्मा, मी खूप जिज्ञासेपणे तुमच्याकडे आलो आहे। मला हे समजून घ्यायचं आहे की वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या स्त्रिया म्हणजे पतिव्रता स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात, असे का करतात? आणि तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो? हाच माझा प्रश्न आहे, कृपया याची उत्तरे द्यावी। याचा अर्थ काय आहे आणि स्त्रिया असे आपल्या पतीला धोका का देतात? मित्रांनो, ब्रह्मा म्हणाले, हे देवऋषी नारद, तुम्ही जे दोन प्रश्न विचारले आहे ते समाजासाठी खूप कल्याणकारी आहेत। चला, मी तुम्हाला या दोन प्रश्नांची उत्तरं एका कथेमार्फत देतो, पण तुम्हाला माझी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल। देवऋषी नारद वचन देत म्हणाले, पितामह, मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही जी कथा सांगाल ती मी लक्षपूर्वक ऐकेन। कृपया आता तुमची कथा सुरू करा आणि आमच्या शंकेचे निरसन करा। प्रिय प्रेक्षक हो, त्यानंतर पितामह आपली कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात, हे देवऋषी नारद, एका काळची गोष्ट आहे। एका गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता। तो खूपच ज्ञानी होता। ब्राह्मण नक्षत्रांचाही ज्ञानी होता, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, त्याचे नक्षत्र व्यवस्थित पाहून तो त्यांच्या जन्मकुंडल्या बनवत असे। त्याला शास्त्रांचा खूप चांगला अभ्यास होता। एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला। ब्राह्मण आपल्या मुलीला पाहून खूप आनंदी झाला। इकडे जेव्हा ब्राह्मणाने आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तो खूप घाबरला, पण त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली नाही, कारण नुकतेच त्याच्या पत्नीचे प्रसव झाले होते। त्यामुळे ब्राह्मणाने ती गोष्ट आपल्या मनातच ठेवली। ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप प्रसन्न होती। काही दिवसांनी त्या मुलीचे नामकरण झाले आणि ब्राह्मणाने मुलीचे नाव सुनीता ठेवले। सुनीता खूपच सुंदर होती। काळ जसा जसा पुढे गेला तशी मुलगी मोठी होत गेली। एके दिवशी सुनीता ब्राह्मणाची मुलगी तरुण झाली आणि विवाह योग्य झाली। जेव्हा सुनीता विवाहासाठी योग्य झाली तेव्हा तिच्या आईने ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मणजी, आपली मुलगी आता विवाहासाठी योग्य झाली आहे। कृपया कोणता तरी चांगला वर शोधा आणि तिचं लग्न लावून द्या। पण जेव्हा ब्राह्मणी ही गोष्ट ब्राह्मणाला सांगत असते तेव्हा तो ती गोष्ट टाळायचा। बरेच दिवस असेच गेले, पण ब्राह्मणाने सुनीताचे लग्न केले नाही। तो लग्न का करेल? त्याला आपल्या मुलीच्या जन्मकुंडलीतील सर्व काही माहीत होते। तुम्हाला माहीत आहे का,
ब्राह्मण सुनीताचे लग्न का करू इच्छित नव्हता, कारण तिच्या जन्मकुंडलीत लिहिले होते की सुनीताचे लग्न ज्या व्यक्तीशी होईल तो व्यक्ती 2-3 वर्षात मरेल आणि सुनीता विधवा होईल। मित्रांनो, या जगात असा कोणताही बाप नाही जो आपल्या मुलीला विधवेच्या रूपात पाहू इच्छितो। कोणताही बाप आपल्या मुलीचे विधवा होण्याचे दुःख पाहू इच्छित नाही। म्हणूनच ब्राह्मण विचार करत होता की तो आपल्या मुलीचे लग्न करणार नाही, जेणेकरून त्याला यापुढे मुलीला जाऊन विधवेच्या रूपात पाहावे लागू नये। हळूहळू वेळ पुढे गेली। असा गावातील लोक ब्राह्मणाला दोष देऊ लागले आणि म्हणू लागले की हा कसा बाप आहे ज्याची मुलगी सुनीता कित्येक वर्षापासून विवाहासाठी योग्य आहे आणि हा तिचं लग्न करत नाही। एके दिवशी गावातील काही महिलांनी ब्राह्मणीला सांगितले की ते ब्राह्मण, तुमची मुलगी किती वर्षापासून विवाहासाठी योग्य आहे, तुम्ही तिचं लग्न का करत नाही? तेव्हा ब्राह्मणी महिलांना म्हणाली की मी काय करू, माझ्या ब्राह्मणजींना प्रत्येक वेळी सांगितले पण आमचे ब्राह्मणजी माझे काहीही ऐकत नाहीत। गावातील महिलांनी सांगितले तेव्हा तुम्ही पुन्हा सांगा, वारंवार सांगा आणि तुमच्या मुलीचे लग्न लावून द्या। कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवणे योग्य नाही, तिचे लग्न त्वरित करून दिले पाहिजे। तेव्हा मी त्यांना सांगणार, एक तर तिचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका। आता ब्राह्मणी आपल्या घरी आली आणि खूप रागाने बसली। संध्याकाळची वेळ होती। जेव्हा ब्राह्मणजी आपले काम करून घरी आले, त्यांनी ब्राह्मणीला रागात पाहिले आणि विचारले, अरे ब्राह्मणी, काय झालं? तुला कोण काही बोललं आहे का, जो तुमच्या चेहऱ्यावर एवढा राग झळकत आहे? तेव्हा ब्राह्मणीने सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली, तुम्हाला तर लाजच नाही, तुम्हाला लोक काय म्हणत नाहीत, पण आज गावच्या बायकांनी मला किती टोमणे मारले। कित्येक वर्षापासून मुलगी मोठी झाली आहे आणि तुम्ही तिचं लग्न करत नाही। कदाचित तुम्हाला माहिती नाही की मुलीला जास्त काळ घरात ठेवणे योग्य नाही। आई वडिलांसाठी हे पाप मानलं जातं। जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मुलीचे लग्न लावून दिले पाहिजे। तुम्हाला तर काही लाजच नाही, तुम्ही इतरांना उपदेश देता पण स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही। मित्रांनो, ब्राह्मणजीने ब्राह्मणीला टाळण्याचा खूप प्रयत्न केला। आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही, एक तर मुलीचे लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका। तर मित्रांनो, जे काही होतं ते ब्राह्मण आपल्या ब्राह्मणीला सांगत नाही आणि म्हणतो, ठीक आहे, जर तू एवढा हट्ट धरत आहेस तर मी एखादा चांगला वर शोधतो आणि तिचं लग्न लावून देतो। मित्रांनो, मग तो ब्राह्मण आपल्या मुलीसाठी सुनीतासाठी वर शोधू लागतो। एका दुसऱ्या गावात योग्य असा मुलगा सापडतो आणि तो तिचे लग्न लावून देतो। ब्राह्मण मुलीला सासरी पाठवतो। मुलगी 2-3 वर्ष खूप आनंदी राहते, पण 3 वर्ष झाल्यानंतर तिचा पती मरण पावतो। सुनीतासाठी हे खूप दुःखद होतं। ब्राह्मण आपल्या मुलीला सासरहून आपल्या घरी बोलावतो, कारण तिच्या सासरी दुसरे कोणी नव्हते। काही काळानंतर ब्राह्मणजीने सुनीतेसाठी दुसरा वर शोधला आणि तिचे दुसरे लग्न लावून दिले। जेव्हा सुनीता सासरी गेली तेव्हा 1 वर्षाच्या आतच तिचा दुसरा पतीही मरण पावला। ते पाहून ब्राह्मणजी खूप दुःखी झाले। ते पुन्हा आपल्या मुलीला घरी बोलावतात। तिकडे ब्राह्मणी विचार करू लागली, अशी काय गोष्ट आहे, माझ्या मुलीची 2 ठिकाणी लग्न झाली पण दोन्ही ठिकाणी ती विधवा झाली। ब्राह्मणी हे खूप दुःखी झाली। प्रिय प्रेक्षकांनो, त्यानंतर ब्राह्मणजीने तिसऱ्या वराचा शोध घेतला। त्यांना तिसरा मुलगा सापडतो। तेव्हा तिसऱ्या मुलासोबत सुनीताचे लग्न होते। तेव्हा पाठवणीच्या वेळी ब्राह्मणजी आपल्या मुलीला सुनीताला म्हणाले, मुली, तू सासरी चालली आहे, सुखी राहा, दुःखी राहा किंवा तुझ्या आयुष्यात काहीही होऊ दे, पण त्या सुखदुःखाला आता स्वतः सहन कर। माझ्या घरी आजपासून परत येऊ नकोस। हे समजून घे की तुझी आई वडील या जगात राहिलेच नाहीत। इतकं बोलून ब्राह्मणजीने आपल्या मुलीला सासरी पाठवले। आता मुलगी सासरी गेली। इकडे ब्राह्मणीने आपल्या पतीला आपल्या मुलीसोबत असं बोलताना ऐकलं। तेव्हा तिने पतीला विचारलं, स्वामी, एक गोष्ट सांगा, तुम्ही आपल्या मुलीला असं का सांगितलं की आमच्या घरी कधी येऊ नकोस? अरे, ती तुमचीच मुलगी आहे, तुम्ही असं का म्हणालात? मित्रांनो, ब्राह्मणजी आपल्या पत्नीला आपल्या मुलीच्या कुंडलीबद्दल काहीही सांगू इच्छित नव्हता, पण पत्नीने वारंवार विचारल्यावर त्यांनी पत्नीला सांगितलं, हे प्रिये, जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी तिची जन्मकुंडली पाहिली होती। तिचे नक्षत्र तिच्या विवाहासाठी प्रतिकूल नव्हते। तिच्या जन्मकुंडलीत दोष होता। लिहिलं होतं की आपल्या मुलीचे लग्न ज्या व्यक्तीसोबत होईल तो व्यक्ती 2-3 वर्षाच्या आत मरण पावेल आणि आपलं वयही खूप झालं आहे। आपण आपल्या मुलीला किती दिवस सांभाळणार?
उद्या आपण जर नसू आपल्या मुलीचे काय होईल? जर ती तिच्या घरीच राहिली तर काही माहिती देवाची कृपा होऊन तिला संतती झाली तर ती आरामात तिचा आयुष्य व्यतीत करू शकेल, सासरीच राहून आपलं आयुष्य जगू शकेल. मित्रांनो, पतीचे हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणीला खूप लाज वाटली. तिने विचार केला की मी माझ्या पतीला किती वाईट बोलली, पण त्यांनी तर आपल्या मुलीचंच भलं केलं. ब्राह्मण म्हणतो, म्हणूनच मी तिचं लग्न कोणाशीही करू इच्छित नव्हतो, कारण माझ्या चुकीमुळे 2 लोकांचे प्राण गेले होते. काही काळ उलटल्यानंतर मित्रांनो, त्या ब्राह्मणाच्या मुलीला लग्नाला 3 वर्षे झाली होती. त्या 3 वर्षात ब्राह्मणाच्या मुलीला 2 मुले झाली. मोठ्या मुलाचे नाव अर्जुन होते आणि लहान मुलाचे नाव अभिषेक होते. अशाच प्रकारे काळ पुढे जात होता. एक दिवस अचानक तिच्या 3ऱ्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राह्मणाची मुलगी खूप अस्वस्थ झाली आणि आता ती विधवा झाली. आता ती आपल्या 2 मुलांसोबत स्वतःच्या घरात राहून त्यांचे पालन पोषण करू लागली, कारण तिच्या वडिलांनीही तिला माहेरी येण्यास मनाई केली होती. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरीही जाऊ शकत नव्हती. आता ती आपल्या मुलांचं पालन पोषण करत होती. काही काळानंतर ब्राह्मणांच्या मुलीची 2 मुलं मोठी झाली आणि त्यांनी स्वतःचे काम स्वतः सुरू केले. मोठा मुलगा अर्जुन व्यापारी बनला आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय शहरात सुरू केला. तो धान्य खरेदी करून शहरात नेऊन विकत असे. त्याचे रेशनचे एक खूप मोठे दुकान होते. अर्जुनचा एक खूप चांगला मित्र होता ज्याचं नाव राघव होतं. तो त्यांच्या गावाशेजारच्या गावात राहत होता. अर्जुनचा धाकटा भाऊ अभिषेक अजूनही शिक्षण घेत होता. जेव्हा अर्जुन मोठा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या आईने त्याचे लग्न जवळच्या गावातील एका मुलीशी लावून दिले. तिचं नाव नंदिता होतं. नंदिता खूपच लाजरी मुलगी होती. जितकी लाजरी होती तितकीच ती रूपवती होती. ती अर्जुनची पत्नी होण्यासाठी लागणारे सर्व गुण नंदितामध्ये होते. ज्या गावात नंदिता राहत होती त्याच गावात राघवही राहत होता. जेव्हा अर्जुनचे लग्न झाले तेव्हा काही दिवसांनी अर्जुन आपल्या व्यवसायाच्या कामासाठी नंदिताला गावातच आईच्या सेवेसाठी ठेवून शहरात गेला. अर्जुन असे समजत होता की त्याचा धाकटा भाऊ शिकतो आहे आणि त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, त्याला वेळेवर जेवण पाणी मिळत राहील, ज्यामुळे तो त्याच्या शिक्षणावर लक्ष देऊ शकेल. अर्जुनच्या आईचंही वय झालं होतं, त्यामुळे तिलाही काम करण्यात खूप त्रास होत होता. म्हणूनच अर्जुनने आपल्या पत्नीला गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा नंदिताला काही लागायचं तेव्हा अर्जुन राघवला सांगून ती गोष्ट नंदितासाठी मिळवून द्यायचा. जर नंदिताला कुठे जायचं असायचं तर अर्जुन राघवला सांगून तिला त्या ठिकाणी न्यायला सांगत असत. नंदिता सुरुवातीला आपल्या सासूची खूप सेवा करायची आणि पती अर्जुनवर खूप प्रेम करायची. अशाच प्रकारे वेळ पुढे जात होती. मित्रांनो, देवऋषी नारद यांना पितामह ब्रह्मा म्हणाले, हे बेटा, अचानक एक दिवस राघव अर्जुनच्या घरी आला. त्या दिवशी अर्जुनची पत्नी नंदिता घरी काही काम करत होती. तेव्हा राघवने बाहेरून आवाज दिला, वहिनी कुठे आहेत? बाहेर या. तुमच्या वडिलांची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणत आहे. तेव्हा नंदिताचे राघवचे बोलणं ऐकलं तेव्हा ती धावत राघवकडे गेली. इतक्याच नंदिताची सासूही तिथे बाहेर आली. तेव्हा त्याला येण्याचं कारण विचारले तेव्हा राघव म्हणतो, आई, नंदिता वहिनीच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे, तरी त्यांना त्वरित बोलवण्यासाठी मला पाठवलं आहे, म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा नंदिताच्या सासूने राघवचे बोलणे ऐकले. तेव्हा त्या नंदिताला म्हणाल्या, सुनबाई, लगेच जा आणि तुझ्या वडिलांची काळजी घे. मित्रांनो, नंदिता राघवच्या मोटरसायकलवर बसून आपल्या गावाकडे निघाली. घरी पोहोचून त्यांनी आपल्या वडिलांची खूप चांगली सेवा केली आणि हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आता नंदिताचा पती बाहेर राहत होता आणि ती माहेरी आली होती. ती तिच्या वडिलांची काळजी घेत होती. इकडे राघवही दररोज नंदिताच्या वडिलांची तब्येत विचारण्यासाठी नंदिताच्या घरी जात असे. आता हळूहळू नंदिताला राघवमध्ये चांगुलपणा दिसू लागला. आता तिला राघवपती आकर्षण वाटू लागले. ती मनोमन राघववर प्रेम करू लागली आणि नंदिता राघवच्या मनात दडलेला घोटाळा ओळखू शकली नाही, कारण राघव एक अय्याश मुलगा होता. तो कुठलेही कामधंदे करत नसे आणि त्याला जुगाराची सवय लागली होती. त्याचबरोबर तो स्त्रियांसोबत संबंधही ठेवत असे वासनाची पूर्तता करण्यासाठी तो नेहमी स्त्रियांशी संबंध ठेवायचा. नंदिताला हे माहीत नव्हते. आता त्याची नजर नंदितावर आहे. तिकडे नंदिता राघववर प्रेम करू लागली होती. नंदिताचे वडील आता बरे झाले होते, पण नंदिता काहीतरी वेगळाच विचार करत होती. राघव रोज नंदिताच्या घरी यायचा. त्यानंतर नंदिता आणि राघव नेहमी एकत्र फिरायला जायचे. एके दिवशी जेव्हा ते दोघे फिरायला गेले होते तेव्हा नंदिताने राघवला म्हटले, राघव, जर तुला माझं बोलणं वाईट वाटणार नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते.
राघव म्हणाला, सांगा ना बहिणी, मला तुमचं बोलणं कधीच वाईट वाटलं नाही आणि आज तरी का वाटेल असे भासवले, जणू तो दुधाने धुतलेलाच आहे. मित्रांनो, ब्रह्मा म्हणाले, हे देवऋषी नारद. जेव्हा नंदिताने राघवच्या तोंडून वहिनी शब्द ऐकला तेव्हा ती रागाने म्हणाली, राघव, आजपासून मला तू वहिनी म्हणू नकोस, नाही तर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. राघव म्हणाला, ठीक आहे, मग मी तुला काय म्हणू. त्यावर नंदिताने त्याचे बोलणे टाळत म्हणाले, राघव, खरी गोष्ट आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, इतकं प्रेम करते कदाचित कुणावरही केलं नसेल. जेव्हा राघवने नंदिताच्या तोंडून प्रेम शब्द ऐकला तेव्हा त्याच्या मनात आनंदाचे लाडूच फुटले. त्याचा चेहरा खुलला आणि तो आनंदाने गदगद झाला आणि मनोमन विचार केला, आता माझे तर काम झाले, मला आता दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची गरज नाही आणि माझे पैसेही वाचतील, घरी बसून मज्जा करू शकेल. मित्रांनो, राघव तर हेच इच्छुक होता की नंदिता त्याची होईल आणि तसेच झाले. हळूहळू गोष्ट पुढे गेली आणि नंदिता राघवच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेली. हळूहळू त्यांचा संबंधही सुरू झाले. काही दिवसांनी नंदिताच्या सासरहून बोलावणं आलं. तेव्हा नंदिताने राघवला एके दिवशी झोपडीत बोलावलं. नंदिताने राघवला म्हटले, माझ्या प्रिय राघव, माझ्या सासरहून बोलावणं आलं आहे. आता कदाचित मी तुझी भेट घेऊ शकणार नाही, त्यामुळे जेव्हा कधी मला तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला पत्र लिहीन. तू माझ्या सासरी येऊन मला भेट. राघव, जो आधीपासूनच वासनेच्या अधीन झाला होता, त्याने नंदिताचे बोलणे मान्य केले. नंदिता इतकं बोलून आपल्या घरी परत गेली आणि आता नंदिताचे वडील तिला सासरी सोडवण्यासाठी राघवच्या घरी गेले, कारण नंदिताला भाऊ नव्हता आणि बहिणी देखील नव्हत्या. त्यामुळे नंदिताला सासरी पोहोचवण्यासाठी तिच्या वडिलांना दुसरा योग्य व्यक्ती सापडला नाही, म्हणून ते राघवकडे गेले. मित्रांनो, पितामह ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, आता राघव नंदिताला तिच्या सासरी पोचवून येतो आणि नंदिता तिच्या सासरी निघून जाते. नंदिताला सासरी जाऊन 2-3 दिवस झाले होते की तिला राघवची आठवण येऊ लागली, कारण जेव्हा ती आपल्या माहेरी होती तेव्हा ती रोज झोपडीत राघवला भेटायला जायची. आता ती कामाच्या पूर्ततेसाठी पुन्हा राघवकडे जायला उत्सुक होती की त्याला भेटून पुन्हा संबंध ठेवू इच्छित होती. अर्जुन तर आपल्या घरापासून खूप लांब शहरात व्यापार करीत होता. तो 5-6 महिन्यांनी एकदाच घरी येत असत आणि 5-6 दिवस राहून पुन्हा निघून जात असत. एक दिवस नंदिता तेव्हा तिने राघवला एक पत्र लिहिले. त्या पत्रात तिने लिहिले, प्रिय राघव, मला तुझी खूप आठवण येत आहे. मला असं वाटतंय की मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून आज तू मला भेटायला माझ्या घरी ये. आता काय, जेव्हा राघवला नंदिताचे पत्र मिळाले तेव्हा तो तात्काळ नंदिताला भेटण्यासाठी उतावळा होऊन निघाला. आता राघव आणि नंदिता दोघेही फिरण्यासाठी बाहेर पडले. नंदिताच्या सासूला हे अजिबात आवडत नव्हतं की तिची सून परक्या पुरुषाबरोबर फिरते. पितामह ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, ज्याला तुम्ही पाहून आलात मी तीच कथा तुम्हाला सांगत आहे. राघव नंदिताला भेटून निघून जायचा आणि 3-4 दिवसांनी परत यायचा. जेव्हा हे 5-6 वेळा घडलं तेव्हा नंदिताच्या सासूने एके दिवशी तिला म्हटलं, नंदिता, असं चालणार नाही. जोपर्यंत माझा मुलगा घरी परत येत नाही तोपर्यंत तू घरात कोणालाही बोलावू शकत नाहीस, मग ते तुझे वडील का असो. नंदिताने आपल्या सासूचे हे ऐकलं तेव्हा ती खूप रागावली, पण काही बोलू शकली नाही. पुढच्या दिवशी नंदिताने राघवला पत्र लिहिलं, राघव, आता काही दिवसांनी ये, कारण माझ्या सासूला माझ्यावर संशय होऊ लागला आहे. जेव्हा माझी सासू घरी नसेल तेव्हाच तुला मी बोलावेन. राघव जो त्याला इच्छेला थांबवू शकत नव्हता, तो आता त्या दिवसाची वाट पाहू लागला. एके दिवशी जेव्हा नंदिताची सासू 5 दिवसांसाठी तीर्थस्थळी गेली तेव्हा नंदिताला जणू मोकळीकच मिळाली. तिने राघवला बोलवलं आणि त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. तेव्हा त्याचा दीर अभिषेकची शाळेची सुट्टी होत असेल तेव्हा ती राघवला घरातून बाहेर काढत असे. आणि एका दिवसाची गोष्ट, नंदिताने राघवला आपल्या घरी बोलवलं होतं. अचानक नंदिताचा दीर अभिषेक तिथे आला. त्याने पाहिलं की त्याची वहिनी नंदिता राघवला स्वयंपाकघरात बसून जेवण वाढत आहे. अभिषेकला राघवचा स्वभावाविषयी सर्व काही माहीत होतं. त्याला माहीत होतं की राघव कसा मुलगा आहे आणि काय काय काम करतो. त्यामुळे अभिषेकने आपल्या वहिनीला म्हटलं, वहिनी, तुम्ही कोणत्याही परक्या व्यक्तीला असे घरात बोलावू नका आणि कदाचित तुम्हाला त्याच्या स्वभावाबद्दलही माहिती नसेल, म्हणूनच तुम्ही त्याच्यासोबत इतक्या प्रेमाने बोलता आणि फिरताय. तुम्ही खूप चूक करत आहात. त्यांची साथ सोडा, नाहीतर मी दादाकडे तुमची तक्रार करेन. मित्रांनो, पितामह ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, जेव्हा राघवने अभिषेकचं ते बोलणं ऐकलं तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला. नंदितालाही तिच्या दीराचा अभिषेकचं बोलणं आवडलं नाही. ती पटकन बाहेर गेली आणि राघवला म्हणाली, राघव, तू रागावू नकोस, मी अभिषेकला नक्की धडा शिकवेन. राघव म्हणाला, ठीक आहे नंदिता, जर तू असं म्हणतेस तर ठीक आहे, अन्यथा मी इथे पुन्हा कधीच येणार
येणार नाही. इतकं बोलून राघव तिथून निघून गेला. नंदिता घरात गेली आणि विचार करू लागली, जर अभिषेक घरात राहिला तर तो नक्कीच माझा आणि राघवच्या प्रेमामध्ये अडथळा बनेल. मी एक काम करते, अभिषेकला विष देऊन ठार मारते, मग आमच्यामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही. मित्रांनो, पितामह ब्रह्मा म्हणाले. देवऋषी नारद हाच विचार करून पुढच्या दिवशी जेव्हा ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती, तिने अभिषेकच्या ताटात जेवण वाढलं आणि त्यात विष मिसळलं. तेव्हा अभिषेकने ते जेवण खाल्लं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. आता कुणालाही हे कळू शकले नाही की अभिषेकचा मृत्यू कसा झाला. अर्जुनची आई खूप दुःखी होती. इकडे नंदिता मनोमन खूप आनंदी होती की चला आता माझ्या आणि राघवच्या प्रेमामधला काटा कायमचा संपला. ही गोष्ट अर्जुनला समजली तेव्हा त्यांनी त्याची सर्व कामे सोडून त्वरित आपल्या गावाला प्रस्थान केले. गावात पोहोचल्यावर त्यांनी आपल्या भावाला मृत अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याचे प्राण पिळवटले गेले. त्याने मनोमन विचार केला की माझ्या भावासाठीच बाहेर राहत होतो, त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी, चांगलं अन्न मिळवून देण्यासाठी, म्हणूनच मी माझ्या पत्नीला घरी ठेवलं होतं, जेणेकरून त्याला किंवा आईला जेवण बनवावं लागू नये, घरकाम करावं लागू नये आणि तो आपल्या भविष्याबद्दल निसंकोचपणे राहून अभ्यासावरती लक्ष केंद्रित करू शकेल. पण आता बाहू तर मरण पावला होता. काही दिवस अर्जुन घरी राहिला आणि मग काही दिवसांनी नंदिताला सोडून व्यापाराच्या कामासाठी शहरात गेला. आता नंदिता पुन्हा तीच प्रक्रिया सुरू करू लागली. काही दिवस असेच गेले तेव्हा नंदिताच्या सासूने तिला सांगितलं, पहा आमच्या घरात हे सगळं चालणार नाही, जर पुन्हा असं काही झालं तर मी याची तक्रार अर्जुनकडे करेन. तेव्हा नंदिताने आपल्या प्रिय राघवविषयी असं ऐकलं तेव्हा ती जोरात म्हणाली, जे करायचं आहे ते करा, कुणीही माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही, मी राघववर खूप प्रेम करते. मित्रांनो, जेव्हा नंदिताच्या सासूला तिच्या तोंडून हे ऐकलं तेव्हा ती म्हणाली, मला असं वाटत आहे की माझ्या मुलाला अभिषेकला तूच मारलं आहेस. जेव्हा तू असं बोलत आहेस तर तू माझ्या मोठ्या मुलाला देखील मारू शकतेस. आता काय? नंदिता रागाने भरली. रागाने ती म्हणाली, हो मीच मारलं आणि जर तू माझ्या आणि राघवच्या प्रेमामध्ये अडथळा बनलीस तर तुलाही ठार मारेल, तुलाही मी नाही सोडणार. अचानक एका दिवसाची गोष्ट आहे मित्रांनो, अर्जुनला समजलं की त्याच्या आईचे निधन झालं आहे. तो सगळं काही सोडून घरी परतला. जेव्हा नंदिताचा पती अर्जुन तिला विचारतो तेव्हा ती काहीच बोलत नाही, पण अर्जुनला आता तिच्यावर संशय येऊ लागतो. अर्जुनने वारंवार विचारल्यावर म्हणजे तिने खरं खरं सांगितलं, मी राघववरती प्रेम करते. तुझा बाहू आणि तुझी आई माझ्या प्रेमाबद्दल म्हणून मी त्यांच्या जीवनात विष मिसळून त्यांना एक एक करून मारून टाकलं. मित्रांनो, अर्जुनने आपल्या पत्नीच्या तोंडून हे ऐकलं की राघववरती प्रेम करते, जो राघव अर्जुनचा खूप चांगला मित्र होता. अर्जुनने आपल्या पत्नी नंदिताला काहीच म्हटलं नाही, फक्त एवढंच म्हणाला, आता तू असं कर, जितका लवकर होईल तितक्या लवकर माझ्या घरातून निघून जा आणि तुझ्या प्रियकर राघव जवळ जा, कारण तोच तुझ्यासाठी योग्य आहे आणि तोच तुझी काळजी घेईल. मित्रांनो, आता नंदिताला मोकळीक मिळाली. नंदिता राघवसोबत त्याच्या घरी गेली. काही दिवस तर सगळं ठीक होतं, पण काही दिवसानंतर नंदिताला समजलं की राघव खूप नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो परक्या स्त्रियांवरती वाईट नजर ठेवतो. त्यांच्याकडे बकऱ्यांचा एक तबेला होता आणि तो बकऱ्या चारायला जात. आता नंदिता आपल्या प्रियकर राघवसोबत बकऱ्या चारू लागली आणि तिच्या नशिबाला म्हणू लागली, मी कुठे अडकले, मी तर राणीप्रमाणे जीवन जगत होते आणि आता वासनेच्या चक्रात अडकून मी स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारली आणि आता माझं म्हातारपण कसं जाईल. मित्रांनो, पितामह ब्रह्मा म्हणाले. देवऋषी नारद हे विचार करून नंदिताने तिच्या डोक्याला हात लावला. तिकडे अर्जुनने एका चांगल्या स्त्रीला पाहून दुसरे लग्न केले. आता तो त्याच्या नवीन पत्नीसोबत सुखी जीवन जगू लागला. इकडे नंदिताचे खूप हाल होत असत. ती वारंवार नशिबाला कोसत होती की जर मी अर्जुनला धोका दिला नसता तर आज मी राणीप्रमाणे आपलं जीवन जगत असते. नारद म्हणतात, स्त्रीला आजपर्यंत कोणीही समजू शकलं नाही आणि नाही कोणी समजावू शकले, तरी एक अशी माया आहे की वेळ आल्यावर बदलते. ती स्वतःची असो किंवा परकी, तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. म्हणून मी म्हणतो की स्त्री आणि पुरुष यांचा निर्माण मी केला आहे, पण मी स्वतः स्त्रीच्या मनात काय चाललंय हे जाणू शकत नाही. मी स्त्रीचा निर्माण केला आहे, पण तरीही तिच्या आत काय झाले समजू शकत नाही व कोणीही समजू शकत नाही. म्हणतात ना, स्त्री कितीही विश्वासू का असेना, पण ती विश्वास ठेवण्यालायक नसते. कधी धोका देईल हे सांगता येत नाही.
जे दृश्य तुम्ही पाहून आलात अशांना जाणून किती स्त्रिया पतिव्रता होण्याचे नाटक आपल्या पत्नीसोबत पतीसोबत करतात आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवतात। पहिल्या प्रश्नाचे उत्तर देवऋषी नारदांना मिळालं होतं। यानंतर पितामह ब्रह्मा म्हणाले, बेटा नारद, यासोबतच मी तुला अजून काही सांगतो की कोणती स्त्री आहे की कोणता पुरुष आहे ज्याच्यापासून नेहमी दूर राहायला हवं। जी स्त्री परक्या पुरुषांशी संबंध ठेवते, त्यांच्यासोबत उठते बसते आणि स्वतःच्या घराकडे लक्ष न देता इतरांच्या घराकडे लक्ष देते, स्वतःच्या माणसांना परके आणि परक्यांना आपले मानते, अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावे। अशी स्त्री आपल्याला नक्कीच जाळ्यात अडकवेल, ज्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होईल। मित्रांनो, ब्रह्मा पुढे म्हणाले, आता मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान। तर स्त्रीचा अवयव आहे डोळ्यांची बुबुळं। डोळ्यांची बुबुळं दिवसा लहान होतात म्हणजेच आकसतात, जेव्हा डोळे उघडतात, प्रकाश पाहतात म्हणजेच प्रकाशाच्या समोर डोळे येतात तेव्हा बुबुळं आकसतात, आणि रात्री जेव्हा झोपेत डोळे मिटले जातात तेव्हा तीच बुबुळं मोठी होतात। हे नारद, या प्रश्नाचं उत्तर आहे की स्त्रीचा तो अवयव आहे डोळ्यांची बुबुळं। तर मित्रांनो, मला आशा आहे की या कथेचा सारांश तुम्हाला समजला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा। तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्णा, जय माता लक्ष्मी।